एक उच्च शिक्षित तरुणी जिला राहण्यासाठी एक घर आहे आणि तरी सुद्धा ती तरुणी नेमकी हॉटेलमध्ये का मुक्कामाला थांबलेली होती. तिने हॉटेल नेमकं का बुक केलेलं होतं याविषयीचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला हवं होतं. मात्र त्याविषयी काही अपडेट आता समोर आलेले आहेत. त्याची ही माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्याचबरोबर काल बदनेला पकडलेला आहे असं म्हणण्यापेक्षा बदने हा शरण आलेला आहे आणि बदने शरण आल्याच्या नंतर त्याने सुद्धा बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा या पद्धतीनं किंवा या प्रकरणावरती केलेला आहे. त्याविषयी सुद्धा मी बोलणार आहे. बदनेने नेमकी कुठली कुठली माहिती उपलब्ध करून दिलेली आहे याविषयी सुद्धा मी सांगणार आहे. त्याचबरोबर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा खरोखर या प्रकरणामध्ये काही हस्तक्षेप होता का, त्यांचा काही संबंध होता का, याविषयी सुद्धा ज्या अपडेट उपलब्ध झालेल्या आहेत त्याविषयी सुद्धा मी बोलणार आहे. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये, या संपूर्ण प्रकरणामध्ये नवनवीन माहिती समोर येत आहे. ती कुठली माहिती समोर येत आहे या सविस्तर प्रकरणाविषयी मी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तेव्हा विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी एस.आर. पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र, कालची गोष्ट आहे जेव्हा रात्री हा बदने शरण आलेला आहे, पोलीस स्टेशनमध्ये शरण आलेला आहे, स्वतःहून तो समोर आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यानं काही माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला किंवा आपण आपल्या हातून जे काही घडलेलं आहे ते आता आपण न्यायालयामध्ये सांगणार आहोत. न्यायालयावरती आपला विश्वास आहे अशा पद्धतीची एक बाईट त्यानं दिलेली आहे किंवा पोलीस प्रशासनावरती सुद्धा आपला विश्वास आहे आणि ते निश्चितपणाने मला सहकार्य करतील याविषयी सुद्धा त्यानं काही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. न्यायालयावरती त्यानं विश्वास दाखवलेला आहे आणि न्यायालयावरती किंवा पोलीस प्रशासनावरती विश्वास असल्यामुळेच आपण स्वतःहून समोर आलेलो आहोत आणि शरण आलेलो आहोत अशा पद्धतीची माहिती या बदनेनं दिलेली आहे. बदने हा ज्या ठिकाणी काम करत होता त्याच ठिकाणी तो शरण आलेला आहे. त्याच पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्याच्यावरती आता गुन्हा दाखल आहे. गुन्हा खरं तर दोन व्यक्तींवरती आहे, एक म्हणजे बदने आणि दुसरं म्हणजे प्रशांत बनकर. हे दोनही मुख्य आरोपी आहेत आणि मुख्य आरोपींपैकी हे दोनही व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आता मुद्दा हा आहे की प्रशांत बनकर आणि ही जी पीडित तरुणी होती त्यांचं प्रेम प्रकरण होतं याविषयीच्या अनेक बातम्या तुमच्यापर्यंत आलेल्या असतील, अनेक बाईट्स तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत. एकतर जो प्रशांत बनकर आहे त्या प्रशांत बनकरचा भाऊ समोर आलेला होता आणि त्यानं ही बाईट्स दिलेल्या आहेत किंवा मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पीडित तरुणी जी संपदा मुंडे हिचं आणि प्रशांत बनकर हिचं प्रेम प्रकरण होतं. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं प्रेम प्रकरण बरेच दिवसापासून सुरू होतं. ही माहिती प्रशांत बनकरच्या भावानेही दिलेली आहे. प्रशांत बनकरची एक बहीणही समोर आलेली आहे आणि तिनेही हीच माहिती उपलब्ध करून दिलेली आहे की प्रशांत बनकर आणि पीडित तरुणी यांचं प्रेम प्रकरण होतं. ते एकमेकांच्या संपर्कात होते, त्यांनी एकमेकांना प्रपोज केलेलं होतं किंवा आपापल्या पद्धतीनं ती थोडी माहिती दिलेली आहे. प्रशांत बनकरच्या बहिणीनं असं सांगितलेलं होतं की डॉक्टरांनी स्वतः प्रपोज केलेला आहे आणि डॉक्टरांनी अनेक कॉल्स केले, 157 काहीतरी कॉल केले, व्हॉट्सअप चॅट होतं किंवा अशा पद्धतीचे अनेक वाद विवाद त्याच्यामध्ये होते. एक गोष्ट निश्चित आहे की प्रशांत बनकर आणि संपदा मुंडे यांचं प्रेम प्रकरण होतं. ते गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी सुद्धा याविषयी काही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे की प्रशांत बनकर आणि ही जी पीडित तरुणी आहे यांचं व्हॉट्सअप चॅट समोर आलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे अनेक कॉल्स होते आणि त्यांच्या कॉलचं ड्युरेशन म्हणजे कालावधी, म्हणजे तो कॉल किती वेळ चालला, तर त्याचा जो कालावधी होता तो सुद्धा फार मोठा होता. मोठमोठ्या कालावधीचे कॉल त्यांच्यामध्ये झालेले आहेत. या संपूर्ण प्रकारावरून तुषार जोशी पोलीस अधीक्षक सातारा यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यामध्ये प्रेम प्रकरण होतं हे स्पष्टपणे दिसत आहे. आता मुद्दा हा आहे की मग अशा पद्धतीनं जर प्रेम प्रकरण होतं तर ते सुरळीत होतं का, याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहेत की त्यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बिनसलेल्या होत्या, त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू होते आणि वादविवाद फार टोकाचे होते. टोकाचे वादविवाद झाल्याच्या नंतर या ज्या पीडित तरुणी होत्या त्या सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र हा जो बनकर होता, प्रशांत बनकर, हा कसलाही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे ही तरुणी चिंतेत होती, काळजीत होती, टेन्शनमध्ये होती किंवा ती परत परत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच मुद्द्यावरती या तरुणीनं टोकाचं पाऊल उचललेलं आहे हेही आता दिसत आहे. मुद्दा हा आहे की जो मी थंबनेलमध्ये वापरलेला आहे की पीडित तरुणीने रूम का केली होती, हॉटेल रूम का केलेली होती. एकतर पीडित तरुणीनं एक घर भाड्याने घेतलेलं होतं किंवा
प्रशांत बनकरचाच वरच्या मजल्यावरचं घर त्यांच्याकडे वाढणे होतं, त्या ठिकाणी त्या राहत होत्या. प्रशांत बनकर हा जास्त वेळ पुण्याला होता. मात्र दिवाळीच्या पिरियडमध्ये जेव्हा त्यांचं बिनसलं, त्यांची खूप टोकाची भांडणं झाली, तेव्हा चर्चा अशी आहे किंवा माध्यमांमध्ये अशा बातम्या आलेल्या आहेत की प्रशांत बनकरने फार टोकाची भाषा वापरली आणि पीडित तरुणीने आमच्या घरी राहू नये अशा पद्धतीची भाषा वापरली. आमच्या घरी राहू नका अशा पद्धतीची भाषा वापरल्याच्या नंतर या मुद्द्याचा पीडित तरुणीला भयंकर राग आल्याने त्यांनी तिथं राहणं टाळलं आणि तिथं न राहता प्रशांत बनकरच्या घरी जी रूम भाड्याने घेतलेली होती किंवा जे घर भाड्याने घेतलेलं होतं तिथे न राहता त्यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली. ती 2 दिवसांसाठी बुक केलेली होती. त्यावरून आपल्याला स्पष्ट असं दिसत आहे की त्यांच्या भांडणामुळे किंवा टोकांच्या एकमेकांना बोलण्यामुळे किंवा कमी लेखल्यामुळे किंवा आमच्या घरामध्ये राहू नका अशा पद्धतीच्या काही बातम्या, काही न्यूज आलेल्या आहेत. समाज माध्यमामध्ये सुद्धा अशा पद्धतीची चर्चा आहे आणि याच कारणामुळे जी पीडित तरुणी आहे संपदा मुंडे यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि 2 दिवसांसाठी बुक केली होती. मात्र ज्या दिवशी बुक केली त्याच दिवशी त्यांनी रात्री अशा पद्धतीनं आत्महत्या केलेली आहे. स्वतःच्या जवळील ओढणी बांधून गळफास घेतलेला आहे. ही सुद्धा बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली होती. मात्र महत्वाचा मुद्दा हा होता की रूम बुक का केली किंवा त्या हॉटेलमध्ये का जाऊन राहिल्या याचं उत्तर जवळपास आता मिळालेलं आहे. परंतु अशा पद्धतीनं जर तुमच्या वरती जर कोणी जर अशा पद्धतीनं अवलंबून असेल किंवा तुम्ही कुणासोबत रिलेशनशिप मध्ये जर असाल तर त्या समोरच्या व्यक्तीचीही जबाबदारी तुमच्यावरती असते आणि समोरची व्यक्ती अशा पद्धतीनं इतकं टोकाचं पाऊल उचलेन त्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सुद्धा प्रशांत बनकरची होती असंही आता समाज माध्यमामध्ये चर्चा आहे. बाकी अशा पद्धतीनं ज्या अपडेट अजून येतील त्याचा सविस्तर विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करेल. बाकी आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तो थांबतो. धन्यवाद.